नमस्कार, स्वागत आहे तुमचं या YouTube चॅनलमध्ये. आजपासून आपण एक नवीन सीरीज सुरू करत आहोत. ही सीरीज त्यांच्यासाठी आहे, जे स्टॉक मार्केटमध्ये नवीन आहेत किंवा स्टॉक मार्केट शिकण्यासाठी इंटरेस्टेड आहेत. त्यामध्ये काही यंगस्टर स्टुडंट्स असू शकतात, हाउसवाईफ असू शकतात किंवा सीनियर सिटिझन असू शकतात. म्हणजे असे सगळे लोक ज्यांना शेअर मार्केटबद्दल काहीच माहिती नाही. या सीरीजमध्ये आपण स्टेप बाय स्टेप स्टॉक मार्केटमधील बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. त्यामध्ये स्टॉक मार्केट म्हणजे काय? स्टॉकची बायिंग सेलिंग करून प्रॉफिट कसा कमवायचा? आणि त्यातून आपली फायनान्शियल वेल्थ कशी वाढवायची? असे सर्व काही आपण या सीरीजमधून शिकणार आहोत. तर सुरू करूयात आपण आजच्या आपल्या व्हिडिओला. सुरुवातीला आपण स्टॉक मार्केट म्हणजेच त्याला आपण शेअर मार्केट असेही म्हणतो. तर स्टॉक मार्केट म्हणजे काय? ते समजून घेऊयात. तर या मार्केटमध्ये कंपनीज असतात. त्यांना त्यांचा बिझनेस ग्रो करण्यासाठी फंडची गरज असते. तर फंड रेज करण्यासाठी त्यांच्याकडे 2 ऑप्शन्स असतात. पहिला तर ते बँकेकडून कर्ज घेऊ शकतात, ज्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट पे करावा लागतो किंवा दुसरा ऑप्शन्स म्हणजे लोकांना त्यांच्या कंपनीमध्ये हिस्सा देऊन त्यांच्याकडून पैसे घेतात. हेच कंपनीच्या शेअर्सचं बायिंग सेलिंग जिथे होतं, त्यालाच आपण स्टॉक मार्केट म्हणतो. सुरुवातीच्या काळात स्टॉक्स हे फिजिकली ऑप्शन्समध्ये घेतले जायचे व त्याचे आपल्याला शेअर सर्टिफिकेट मिळायचे. पण आता पूर्णपणे ते इलेक्ट्रॉनिकली डीमॅट अकाउंट थ्रूच आपण बायिंग सेलिंग करू शकतो. आता तसं पाहायला गेलं, तर काही कंपन्यांना फंड रेज केल्यामुळे फायदा होतो, तर काहींना नुकसान होतं. आपण या उदाहरणावरून ते समजून घेऊ. जसे की कंपनी ग्रो होण्यासाठी कंपनीने फंड रेज करायला सुरुवात केली. त्यांच्याकडे 2 ऑप्शन होते. पहिला ते बँकेकडून कर्ज घेऊ शकत होते किंवा दुसरा ऑप्शन होता स्टॉक मार्केटमध्ये येऊन इन्व्हेस्टरकडून फंड रेज करू शकत होते. आता समजा हे ABC कंपनी आहे आणि त्याचे 100 शेअर्स त्याने ठेवले असतील. तर त्यातले आपण इन्व्हेस्टर म्हणून म्हणजे तुम्ही त्यातले 5 शेअर्स बाय केले असतील. म्हणजेच काय झालं तुम्ही 100 शेअर्समधले 5 शेअर्स घेतले. म्हणजेच तुम्ही काय झालेला आहात आता 5% त्या कंपनीमध्ये तुमचा स्टेक झालेला आहे. आता काही वर्षानंतर कंपनी जर मोठी झाली, खूप ग्रो झाली, तर त्यावेळी कंपनीला काय वाटणार? सुरुवातीला आपण बँकेकडूनच जर कर्ज घेतलं असतं, तर आपल्याला काय झालं असतं, आतापर्यंत फक्त त्याच्यामध्ये हा इंटरेस्टच पे करावा लागला असता. ओके. पण आता इन्व्हेस्टरला त्याने 5% स्टेक दिल्यामुळे त्यांच्याकडे जो काही आता प्रॉफिट झाला असेल, त्या पूर्ण प्रॉफिटमधला तुमचा जो काही पार्ट राहणार 5% तो तुम्हाला त्यांना शेअर करावा लागणार. पण याउलट जर कंपनीने फंड रेज केला आणि काही वर्षांनी ते पुढे जाऊन लॉसमध्ये आलेत, तर ॲज अ इन्व्हेस्टर आपल्याला सुद्धा त्यांच्या लॉसमध्ये हा आपलाही लॉस असणार आहे. कारण का? आपले आपले इन्व्हेस्टमेंट ही त्यावेळी लॉसमध्ये गेलेली असणार आहे. पण तिथेच जर कंपनी लॉसमध्ये गेली असती आणि त्यांनी जर बँकेकडून पैसे घेतले असते, तर तिथं काय झालं असतं, तर कंपनीला कंपल्सरी विथ इंटरेस्ट जे काही बँकेकडून आपण कंपनीने पैसे घेतलेले असणार आहेत, ते त्यांना परत करावे लागणार. ज्यावेळी कंपनी सुरुवातीला फंड रेज करत असते, त्यावेळी त्यांना पण माहिती नसते, का पुढे जाऊन आपली कंपनी किती ग्रो होणार आहे. त्यामुळे आपण सुद्धा इन्व्हेस्टमेंट करताना पर्टिक्युलर जर एखादा आपल्याला सेक्टर माहीत असेल, की या सेक्टरमधल्या कंपन्या पुढे जाऊन मोठ्या ग्रो होणार आहेत, तर त्या कंपन्यांचं एनालिसिस करून आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली कधीही चांगली. आता कंपन्या जर आपण बघितल्या, तर सेक्टर वाईज आपण कंपन्यांची लिस्ट बघू शकतो. ज्याच्यामध्ये ऑटोमोबाईल सेक्टर आहे,
बँकिंग सेक्टर आहे, त्यानंतर फायनान्स सेक्टर आहे, फार्मा सेक्टर आहे, एफ-एम-सी-जी म्हणजेच फूड सेक्टर आहे, त्यानंतर आय-टी आणि इत्यादी. तर अशा भरपूर सेक्टर आहेत, ज्याच्यामध्ये आपण कंपन्यांचा एनालिसिस करून स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आता कसं आहे, प्रत्येकाला जर समजा बिझनेसमध्ये यायचं असेल आणि प्रत्येक सेक्टरमध्ये जर आपली कंपनी उघडायची असेल, तर हे प्रत्येकाला पॉसिबल नाहीये. मग त्यांच्यासाठी स्टॉक मार्केट हा बेस्ट पर्याय आहे. आता तुम्हाला जर बायिंग सेलिंग करायचं असेल स्टॉकचं, तर त्याला 2 एक्सचेंजेस आहेत. पहिला आहे एन-एस-ई, ज्याला आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणतो आणि त्याचा इंडेक्स जो आहे, तो आपण निफ्टी 50 ने रिप्रेझेंट करतो आणि दुसरा एक्सचेंज आहे, तो म्हणजे बी-एस-ई, त्यालाच आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणतो. तर त्याचा इंडेक्स आपण सेन्सेक्सने रिप्रेझेंट करतो. आता या दोन्ही एक्सचेंजेसमध्ये काही फ्रॉड तर होत नाहीये ना? सगळं व्यवस्थित चालू आहे का? हे पाहण्याचं काम कोण करतं? तर सेबी. सेबी म्हणजे काय आहे? सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. जर एखाद्या कंपनीला स्टॉक मार्केटमध्ये यायचं असेल, तर त्याची पूर्ण ऑथॉरिटी ही सेबीला राहते. तर आता येणाऱ्या आपण व्हिडिओजमध्ये डीमॅट अकाउंट काय आहे? आय-पी-ओज काय असतात? तर अशा भरपूर काही गोष्टी शिकणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहितीशीर वाटला असेल, तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये जे शिकायला इंटरेस्टेड लोक आहेत, त्या सर्वांना तुम्ही आपली ही व्हिडिओ सीरीज शेअर करू शकता. तर भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.